जनशक्ती न्यूज, निर्भीड व निपक्ष बातम्यांचं खुलं व्यासपीठ. तर जनशक्ती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. इंतजार था सिर्फ एक मौके का, अब हिसाब होगा हर एक धोखे का. इंतजार था सिर्फ एक मौके का, अब हिसाब होगा हर एक धोखे का. महेश बंडगर यांच्या वक्तव्याची जोरदार चर्चा. सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यातील मौजे माळवाडी येथे शनिवार दिनांक 22 ऑगस्ट 2026 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पक्षप्रवेश कार्यक्रम पार पडला. माननीय श्री प्रदीप आप्पा कदम अध्यक्ष, स्वर्गीय यशवंतराव चव्हाण स्मृती गौरव समिती यांच्या उपस्थितीत असंख्य कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी नव्यानं पक्षात प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचं स्वागत करून प्रदीप आप्पा कदम यांनी त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. दरम्यान यावेळी भाषण करताना कार्यकर्ते महेश बंडगर यांनी आपल्या भाषणात म्हटलेले इंतजार था सिर्फ एक मौके का, अब हिसाब होगा हर एक धोखे का हे वाक्य सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. महेश बंडगर यांच्या संपूर्ण भाषणाचा हा व्हिडिओ नक्की पहा आणि आपले मत कमेंटमध्ये कळवा. या कार्यक्रमाला हिंदुस्थान शिवमल्हार क्रांती सेनेचे जिल्हाध्यक्ष ऋषीभैया टकले, BCCI लेव्हल 1 प्रमाणित प्रशिक्षक विजय वावरे, व्यापारी संघटना भिलवडीचे संस्थापक अध्यक्ष रमेश पाटील यांच्यासह मोठ्या संख्येनं पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि द जनशक्ती न्यूजला सबस्क्राईब करा. इंतजार था सिर्फ एक मौके का, अब हिसाब होगा हर एक धोखे का. नमस्कार, मी महेश बंडगर, आदरणीय व्यासपीठ आणि व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि माळवाडी गावचे ग्रामस्थ, सर्व युवक कार्यकर्ते, सर्व प्रवेश केलेले माझे सर्व सहकारी मंडळी, मित्रमंडळी, सर्व महिला वर्ग, आपणा सर्वांची प्रथमतः या कार्यक्रमाला उपस्थित दाखवल्याबद्दल सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आज मी आपणास एक विनंती करीत आहे की आज आपण प्रदीप आप्पांच्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलो आहे. कारण प्रदीप आप्पांनी ज्यावेळी माझी आणि प्रदीप आप्पांची पहिली भेट झाली त्याच वेळी ओळखलं की माणसाच्या माणसाला प्रथमतः माणसाने द्यायची ओळख. ज्यावेळी ओळखली प्रदीप आप्पांनी की वाटले या माणसं आजपर्यंत भरपूर नेते पाहिले, भरपूर कार्यकर्ते पाहिले, भरपूर नेत्यांच्या खालची मंडळी पाहिली. नेत्यांना भेटायचं म्हणजे की एक महिना आधी तयारी करायला लागायची. आम्ही डायरेक्ट नाही गेलो, त्यावेळी प्रदीप आपण डायरेक्टली आश्वासन दिलं, ते आश्वासन कालच पूर्ण केलं. त्याबद्दल आम्ही आप्पाची प्रथमतः आभार मानतो. माळवाडीचे ग्रामदैवत श्री हनुमंतराया, ग्रामदेवी, मर्याई लक्ष्मी या पावन भूमीत आपण सर्वजण आता उपस्थित आहे. मी असं कुणालाही कोणत्याही पक्षाला मला नाव ठेवायचं नाही. जे आले त्यांचं मनस्वी स्वागत आहे, जे न आले त्यांना माझी विनंती आहे की ते पुन्हा एकदा त्यांनी विचार करून आपल्या पक्षात प्रवेश करावा. आप्पांसारखं एक नाव अजितदादांच्या मागं अजितदादांनी आपल्यासाठी एक माणूस असा पाठवला आहे की डायरेक्ट तळागाळात माणसाला हात घातले. आजपर्यंत असा नेता पाहिला नाही किंवा असा पुन्हा नेता कधी होणार नाही. यापुढे तुम्हाला एकच वाक्य सांगतो, एकच वादा अजितदादा, इथून पुढचा इरादा बघा प्रदीप आप्पा. धन्यवाद. धन्यवाद.